नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोफा आता थंडावलेल्या आहेत. उद्या मतदान आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या जाहीर प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. स्थानिक नेत्यांनीच यंदाच्या निवडणुकीचा आखाडा मोठ्या प्रमाणात गाजविला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातात निधनामुळे शोककळा पसरलेल्या या निवडणुकीसाठी शनिवारी दिनांक 7 रोजी मतदान होणार आहे. सांगली जिल्ह्यामध्ये एकूण 18,18,742 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. त्यामध्ये 9,23,919 पुरुष आहे, तर 8,94,781 महिला मतदार आहेत, तर इतर मतदार 42 आहेत. जिल्हा परिषदेच्या 61 तर पंचायत समितीच्या 122 जागासाठी निवडणूक होत आहे. भाजपसह काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना, मनसे, जनसुराज्य, रयत क्रांती, स्वाभिमानी आदी पक्ष संघटना मैदानात उतरलेल्या आहेत. तर अनेक ठिकाणी मोठमोठ्या आघाड्या करून या ठिकाणी निवडणूक लढवित आहेत. तर अंडरस्टँडिंग आघाड्यांनी लढत मोठी उभी केली आहे. बहुतांश ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढतीचे चित्र दिसत आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पदयात्रा, मोटरसायकल फेरी, सभांनी मोठ्या प्रमाणात धुळा उडला. मतदानापूर्वीच एक दिवस आणि एक रात्र महत्त्वाची असणार आहे. प्रत्यक्ष जुळवाजुळव, दुरुस्त्या, गट फोडणे, बूथ यंत्रणेचा आढावा, मतदारांना आणण्या येण्यासाठी यंत्रणेची व्यवस्था आदीचा आढावा आज दिवसभर घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकंदरीत सांगली जिल्ह्यासह जत तालुक्यात सुद्धा जोरात या ठिकाणी निवडणुका संपन्न झाल्या. या ठिकाणी अनेक नेते व पदाधिकाऱ्यांनी जोरदार फिल्डिंग लावलेली आहे. त्यामुळे आजचा दिवस महत्त्वाचा आहे. त्यासाठी सर्वच नेत्यांनी व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठी ताकद या संपूर्ण जिल्ह्यामध्ये लावलेली आहे. धन्यवाद. Press the bell icon on the video and never miss another update.